जागमाता रावळीचे ग्राउंड आहे का हा प्रश्न मात्र प्रत्येकाला पडत असेल, परंतु हे नक्कीच ते मैदान आहे. काही जबरदस्त आपण LED स्क्रीनवर पाहू शकतात. अप्रतिम दर्जेदार पाटील नेटवर्कच्या माध्यमातून नितेश पाटील यांचं थँक्यू व्हेरी मच अँड ऑल एंटायर टीमचं. ज्या संघाची मात्र मॅच नाही आहे तर प्लीज जे खेळाडू कक्ष आहे ते फक्त खेळाडू पुरताच फक्त मर्यादित आहे, लक्षात घ्यायचंय. खूप चांगलं LED स्क्रीन आपण पाहू शकाल. AB ट्रॉफी 2022 आणि प्रत्येकाला विनंती करेन की प्लीज रस्त्याच्या मध्ये मध्ये कोणीही मात्र आमचा प्रेक्षक वर्ग बसणार नाहीये याची दखल घ्यायची आहे. नाणेफेकीचा कौल जिंकला गेला. श्रेयस 11 खार्डे ऑन द टॉस अँड इलेक्टेड बॉल फर्स्ट. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. दोन संघांमध्ये सर्व आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतःकरणापासून अजयजी भोईर साहेब यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये आपण पाहू शकतायत खूप चांगल्या प्रकारचा हा तिसरा सामना आपल्या भेटीला येत असताना आपण पाहू शकाल. श्रेयस 11 खार्डे अँड एका साईडला अतुल 11 युवा शक्ती भुताळमान या दोन संघांमध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळते. भुताळमान हा संघ आपण प्रथम फलंदाजी करताना पाहू शकतात. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी अतिशय देदीप्यमान असं क्रिकेटचा 16 जय पवार स्ट्राईक लेग स्क्युअरचे पंच जर आपण पाहिले तर हेमंत शेट्टी आपल्याला पाहायला मिळतात आणि LED स्क्रीनवर आपण पाहू शकतायत काही जबरदस्त नजारा आपण पाहू शकाल. AB ट्रॉफी 2022चा हेच ते मैदान आहे आणि फ्लॅश लाईटच्या माध्यमातून आपण पाहू शकाल जबरदस्त हा नजारा आपण पाहू शकाल. सामन्याला सुरुवात होते. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज केतन भोईर एक ग्रामपंचायत सदस्य सुद्धा आहेत. ही मोठी जबाबदारी त्यांची मात्र खार्डीच्या गावामध्ये पाहायला मिळते आणि खेळाडू म्हणून नात्याने या ठिकाणी आपण पाहू शकाल. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. एका साईडला विशाल अँड राहुल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. विशाल स्ट्राईक एंड कडे. ऑल द बेस्ट. सुपर. या वेळेला मात्र एक नजारा पाहायला मिळाला. पंचांकडून नोचा इशारा आलाय कारण कमरेच्या वरती जय पवार सर आपण पाहिलेत का असं हा चेंडू हा पालघर जिल्ह्यामध्ये आणि पालघर तालुक्यामध्ये हा चेंडू पाहायला मिळाला असेल नो डाऊट. अशा वेळेला कित्येक वेळा पाहिलं असेल. पुन्हा पठाण सरांनी सुद्धा कॉमेंट्री स्टुडिओमधून हाताळला असेल. कारण अशा वेळेला भरपूर वेळा अशी पाहायला मिळतात. कृपया करून एंट्री गेट आहे तेथे गर्दी करू नये प्लीज. मी प्रत्येकाला विनंती करेन, आमचे लाडके मायबाप प्रेक्षक वर्ग यांना विनंती करेन की प्लीज आपण गर्दी करू नका तिथे. यावेळेला केतन भोईर यावेळेला प्रॅक्टिस करतायत की काय असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं आणि लगातार दोन चेंडूवर एक नो आणि एक वाईट अशा पद्धतीने फ्रीडचा कंटिन्यू इशारा मात्र यावेळेला JP जय पवार यांचा पाहायला मिळतोय. AB ट्रॉफी 2022 AB हे फक्त नाव नाही आहे तर अजय भोईर यांचा ब्रँड यावेळेला पहिल्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. AB हे करू शकतील. येस आय कॅन डू इट. मी हे करू शकतो आणि त्यांच्या मंडळीने हे करून दाखवलंय. सुपर. गुड डिलिव्हरी टप्पा अचूक पद्धतीने केतन भोईर आता मात्र या वेळेला लयबद्ध झालाय. जो ताल लय आणि सूर एखाद्या गोलंदाजाला खूप महत्वाची भूमिका असते, जसं एखाद्या गायकाला खूप महत्वाची भूमिका असते ना, तसंच क्रिकेटमध्ये खूप रिदम तुमचा पेस आणि अचूक टप्पा अचूक पद्धतीने यावेळेला नोचा इशारा बाउन्स खूप मिळतोय. जणू काही दक्षिण आफ्रिकेच्या आठवण करतायत यावेळेला खेळपट्टीची. अशा पद्धतीने हे चेंडू हाताळले गेलेत आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 3. या धावसंख्येवर 3 रन्स ऑन द बोर्ड लागले जातात. षटक क्रमांक पहिला आहे आणि प्रथम फलंदाजी करताना संघ पाहायला मिळतोय. आपण पाहू शकाल अतुल 11 युवा शक्ती भुताळमान. बाउन्स चांगला होता, पेस चांगला होता. खडेखडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. सर तुम्हाला थांबूया. बॅरिकेड वरची हात लावून उभे आहे सर्वांना आम्ही विनंती करतोय प्लीज. आपल्याकडे जागा अवेलेबल आहे तिथे जाऊन आपण मॅच चा आनंद घेऊ शकतात प्लीज. मी सांगतो म्हणून वाईट वाटून घेऊ नका. आम्ही तुमच्यासाठी या ठिकाणी स्टँड अवेलेबल केलेले आहेत तिथे जाऊन मॅचचा आनंद घ्या प्लीज. कृपया करून बॅरिकेडला जे वायर आहेत
कृपया करून शॉक लागण्याची शक्यता आहे, करंट लागण्याची शक्यता आहे. त्याकरता प्रत्येक मी आमच्या लाडक्या मायबाप प्रेक्षक वर्गांना विनंती करेन की प्लीज जे इलेक्ट्रिकल वायर गेलेले आहे तर प्लीज कृपया करून कोणीही टच करू नका आणि बॅरिगेटला आपण कृपया करून त्या ठिकाणी उभं राहायचं नाहीये. थोडेसे 2 ते 3 फूट अंतर सोडून बसा. बाउन्स पेस यावेळेला पंच मात्र नोचा इशारा करत असताना धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 4. यावेळेला सचिन भोईर या ठिकाणी थोडीशी स्माइल करत असताना पाहायला मिळतात की केतन भोईर नक्की एक्झॅक्टली करतायत काय पंच त्या ठिकाणी दर्शवत असताना आपण पाहू शकतात की थोडंसं उभं राहावं लागेल अगोदर आणि फ्री हिटचा सिग्नल या ठिकाणी दर्शवत असताना संघाची धावसंख्या अमर पाटील आम्हाला दर्शवतात की 4 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत. ऑफ साईडला कट करण्याचा प्रयत्न फार वेगाने चेंडू निघून जातो. यावेळेला ॲज अ स्विफ्ट ॲज अन ॲरो बाणासारखा वेगवान चेंडू सुसाट वेगाने निघून जातोय. 4 धावन करता ए बी ग्रुप चौकार 4. श्री जागमाता क्रीडा मंडळ रावळीच्या या मैदानात सुरू असलेल्या क्रिकेटचा घमासा ए बी ट्रॉफी 2022चा हा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. आमचे लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेला वळाले, त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. चौकार येतोय. दरम्यान गुड डिलिव्हरी केतन भोईर. पहा टाळ्यांचा गजर होतोय केतन भोईरसाठी, परंतु ज्या वेळेला वाईट आणि नो येत आहेत त्यावेळेला सचिन भोईर कुठेतरी थोडासा हात देत असताना स्माइल या ठिकाणी देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 9 रन्स. ऑफ साईडला या वेळेला अप्पर कटच्या माध्यमातून खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट करत असताना 1 बाउन्स. चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जाईल. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी ए बी ग्रुप चौकार. एंड ऑफ द ओव्हर. धावसंख्या जाऊन पोहोचते 13. यावेळेला 12 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. 12 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट होत आहे. कोणतीही या वेळेला मात्र चुकी करत नाहीये. 2 फलंदाज जमेची बाजू. 12 धावा. या वेळेला कोणताही फलंदाज बाद झालेला नाही आहे. विदाउट लॉस 12 रन्स. काय फटका होता, टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स मिळाला, पेस होता आणि यावेळेला विशाल हडळच्या बॅटमधून निघालेला हा खणखणीत दर्जेदार चौकार पाहायला मिळतोय. यावेळेला उपस्थित होत असताना या ठिकाणी आपण पाहू शकाल विजयजी तरे साहेब वेलकम, आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत. आणि विदेशजी लहांगे या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून सहर्ष स्वागत करीत आहोत. आदिवासी एकता क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि विदेशजी लहांगे या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून सहर्ष स्वागत. एंड ऑफ द ओव्हर. 12 धावा. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालंय आणि पहिल्या षटकामध्ये 12 धावा तब्बल आपल्याला पाहायला मिळतात. एका साईडला बॅटर जर आपण पाहिला तर राहुल. पहिला चेंडू या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न. विशाल आढळ चुकी करतायत की काय असं दृश्य पाहायला मिळालंय. इलेक्ट्रिकल बेल्स या ठिकाणी उडवली जाते, परंतु हेमंत शेट्टी त्याकडे दर्शवतायत नॉट आउट. यावेळेला आपण पाहू शकाल तत्पूर्वी कोणतीही धाव येत नाहीये. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झाला. अमर पाटील आम्हाला दर्शवतात की 10 जाऊन पोहोचते 12. सर तुम्हाला थांबवेन. मी विनंती करतोय विजयजी तरे सरांना की आपण VIP डाईसवर येऊन स्थानपन्न व्हायचं आणि विदेशी लांगे सरांना विनंती करतोय आपण VIP डाईसवर येऊन स्थानपन्न व्हायचंय. पालघर तालुका आदिवासी असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष विजयजी तरे सरांना आम्ही विनंती करतोय आपण मुख्य VIP डाईसवर येऊन स्थानपन्न व्हा. फटका यावेळेला मात्र चुकीचा थोडासा बेजबाबदार फटका होता, परंतु राहुलच्या बॅटमधून निघालेली ही एक धाव आणि विशाल हडळला आणलेला स्ट्राईक एंडवर कदाचित यावेळेला खूप चांगली गोष्ट असेल. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 13 धावा. चेंडू फेकून झाले ते 2.
खूप चांगले स्टँड्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. ए बी ग्रुप 2022चा हा शानदार सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळतोय. आमचे लाडके मायबाप प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला वळाले, त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून सहर्ष स्वागत आहे. अजयजी भोईर साहेब यांच्या वतीने त्यांची संपूर्ण टीम श्री जागमाता रावळे. यावेळेला टप्पा अचूक पद्धतीने होता, खूप चांगला चेंडू होता. यावेळेला दीपेश अफलातून गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये केतन भोईरने थोडीशी नाराजी व्यक्त केली, परंतु चांगला कमबॅक केला त्यानंतर. आणि दीपेशने मात्र यावेळेला सुंदर गोलंदाजी करत असताना 3 चेंडू व्यवस्थित हाताळले. बॅटचं व्यवस्थित एलिव्हेशन नव्हतं, बॅटचं टॉप एज आणि सुंदर कव्हर पॉइंट मध्ये यावेळेला झील टिपत असताना फलंदाज विशाल हडळ. पहिला मात्र धक्का यावेळेला पाहायला मिळतोय. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन अतुल इलेव्हन युवा शक्ती भूताळमान. पहिला धक्का या संघाला. बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. थँक्यू थँक्यू. दरम्यान आपण जातोय स्वागत समारंभाकडे. पालघर तालुका आदिवासी असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष विजयजी तरे सरांचं शुभागमन झालंय. आम्ही अजयजी भोईर सरांना विनंती करतोय की आपण मायेचं पुष्पगुच्छ देऊन सन्मानी आदरणीय विजयजी तरे सरांचं यथोचित स्वागत सन्मान करायचं आहे. मायेचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत सन्मान केला जातोय. आणि त्यानंतर विदेशजी लांगे सरांना मी विनंती करतोय. अजयजी भोईर सरांच्या शुभ हस्ते विदेशजी लांगे सरांचं यथोचित स्वागत सन्मान केला जातोय. दंडोरे गावाला बिलॉंग करणारं एक सुरेख असं व्यक्तिमत्व आपण बघतोय. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. ते एकंदरीत आपण पाहू शकाल. सुंदर क्षेत्ररक्षण, गुड फिल्डिंग, गुड थ्रो. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. 14 रन्स, 14 धावा या फलकावर पाहायला मिळतात. नुकतंच विदेशजी लहांगे आणि विजयजी तरे साहेब यांचं या ठिकाणी नुकतंच आगमन झालं. 111 टीम खेळणं ही मात्र सोपी गोष्ट नाहीये. ती मात्र या ठिकाणी आपण पाहू शकलात ते करणं शक्य झालं, कारण त्यांच्या अथक परिश्रम, अथक मेहनतीने आणि एंटायर टीम कडून आपण पाहू शकलात. सर थांबेन तुम्हाला. सन्माननीय देवरामजी परेड साहेब आणि संदीपजी अंबाज सरांचं शुभागमन झालंय. वेलकम, आपलं शब्द आणि हार्दिक स्वागत. आणि मी विनंती करतोय आपण स्थानपन्न व्हा. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 14 धावा. विपुल कावड यांनी मात्र शुभेच्छा दिल्यात. मंगलदास करत यांनी शुभेच्छा दिल्यात या स्पर्धेला. त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून सहर्ष स्वागत. शमील पाटील साहेब यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्यात अजय भोईर साहेबांना आणि त्यांच्या संपूर्ण एंटायर टीमला. खूप सुंदर आयोजन. यावेळेला टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धावांची गती वाईटच्या इशाऱ्याने यावेळेला जय पवार यावेळेला दर्शवत असताना धावसंख्या 15 धावा. जय पवार सर यावेळेला पाहायला मिळत आहेत. आणि यावेळेला मात्र ऑन साईडला फटका चांगला आहे, ऑन ड्राईव्ह खेळला गेलाय. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. अतुल इलेव्हन युवा शक्ती भूताळमान या संघाची अमर पाटील आम्हाला दर्शवत आहेत की 16 रन्स ऑन दी बोर्ड लागले आता. गुड डिलिव्हरी अगेन्स्ट द टर्न. पंचांकडून नोचा इशारा. यावेळेला मात्र आपण पाहू शकाल थोडंसं मात्र स्टेपिंग केलं गेलं होतं आणि त्याचंच कारण या ठिकाणी दर्शवलं गेलं. आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 16. या धावसंख्येवर 17 धावा, 17 रन्स. फ्रीडचा सिग्नल त्या ठिकाणी आपण पाहू शकाल. यावेळेला शफल झाला. फ्रीडच्या सिग्नलला मात्र चेंडूला जरूर खेळलं गेलं होतं, परंतु चांगलं त्या ठिकाणी प्रेझेन्स ऑफ माइंड या ठिकाणी पाहायला मिळालं. कारण एखादा क्षेत्ररक्षक असता तर कदाचित मात्र चेंडू हवेत उडवून सेलिब्रेशन केलं असतं. हे कित्येक वेळा आम्ही पाहिलंय, परंतु या ठिकाणी तसं न करताना खूप चांगलं प्रेझेन्स ऑफ माइंड पाहायला मिळालं आणि त्या कारणास्तव फक्त एकच धाव मिळेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 18.
18 रन्स. जागा बनवली, रूम दिला. यावेळेला इनफिल्डच्या वरून कळला गेला क्लास टायमिंग. क्रिकेटिंग शॉट, ग्लोरियस शॉट पाहायला मिळाला. चौकार येत असताना मॅग्निफिसंट शॉट. दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग. 4 धावा. AB ग्रुप चौकार. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या? थँक्यू डीजे थँक्यू. दरम्यान हरीश्वर किडी सरांना मी विनंती करेन की देवरामजी परेड साहेब इथे आलेले आहेत. त्यांचं पुष्पगुच्छ देऊन आपण यथोचित स्वागत सन्मान करायचा आहे. आणि संदीपजी अंबाज सर आपण सुद्धा यायचंय. आपला सुद्धा यथोचित स्वागत सन्मान केला जाईल. HK हरीश्वर किणी सरांच्या माध्यमातून संदीपजी अंबाज सरांचा यथोचित स्वागत सन्मान केला जातोय. दरम्यान अक्षय पाचलकर इथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत करण्यासाठी HK यांना मी विनंती करतोय. अक्षय पाचलकर सरांचं यथोचित स्वागत सन्मान केलं जाते. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. शेवटचा चेंडू असेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 22-22. चेंडूचा टप्पा पडल्यानंतर यावेळेला मात्र थोडासा मिस होत आहेत आणि सुंदर राहुलची मात्र यावेळेला विकेट आपण पाहू शकाल. जोमाने बाळगत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. 3 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झाला आणि 23 धावा. प्रथम फलंदाजी करताना अतुल 11 युवा शक्ती भूताळमा हा संघ जाऊन पोहोचतोय 23 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 3 कंप्लीट होत असताना आपण पाहू शकाल. आपण पाहतोय AB ग्रुप ट्रॉफी 2022चा हा शानदार सोहळा. AB म्हटलं तर अजयजी भोईर साहेब. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करावी हेमंत शेट्टी यांनी मात्र इशारा यावेळेला केलेला गेलाय. तर मी विनंती करेन व्हॉलेंटियर्सला की प्लीज पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करावी. श्री जागमाता क्रीडा मैदान रावळे केवा रोड आपण पाहू शकतायत. आणि सुरू असलेला क्रिकेटचा घमासान आणि आमचे लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेला आवर्जून उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून अजयजी भोईर साहेब यांच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. घेऊया एक छोटीशी विश्रांती. देऊया आपण नयनला सुमधुर संगीतसाठी संधी. नमस्कार. आम्हा पंडित कुटुंबियांतर्फे सर्व मान्यवरांचे व उपस्थितांचे सहर्ष स्वागत आणि सर्व खेळाडूंना मनपूर्वक शुभेच्छा. केळवा रोडचे सुपुत्र पालघर तालुक्याचे माजी सभापती स्वर्गीय मनोहर रघुनाथ पंडित म्हणजेच आपले पंडित भाऊ यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करीत त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा हा छोटासा प्रयत्न. त्यांचा मूळ स्वभाव हा समाजसेवेचा, काँग्रेसी विचारसरणीचा त्यांच्यावर जबरदस्त पगडा होता. त्या काळी सुद्धा केळवा रोड हे सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय दृष्ट्या जागरूक होते. पंडित भाऊंनी सामाजिक कार्यात स्वतःला पूर्णपणे झोकून दिले. 1957 साली रावळे मायको भागात आलेली कॉलेराची साथ आटोक्यात आणण्यात त्यांनी अपार ताजा होताना पाहायला मिळते. अजयजी भोईर साहेब या ठिकाणी मुख्य मंचावर पाहायला मिळतात. सिंपल लिव्हिंग अँड आय थिंकिंग, गुड डिलिव्हरी, सुपर मॅग्निफिसंट डिलिव्हरी. टप्पा अचूक पद्धतीने होता. टप्पा पडल्यानंतर कदाचित बॅटची एज थोडी फार न लागावी आणि शेवटच्या मोमेंटला हे म्हणजे शेट्टी सर यावेळेला दर्शवतात लेट टू लेट बट अप टू डेट. यावेळेला 22च्या स्वरूपात धावांची गती स्कोर कार्डवर 24 धावा. चेंडू छान होता. यावेळेला मात्र पॅडवर जाऊन चेंडू आदळतोय, पायावर जाऊन चेंडू आदळत असताना दीपेशची मात्र अपील आणि लेग बाईचा इशारा. इम्पॅक्ट पाहिलं की लेग स्टंपला यावेळेला इम्पॅक्ट आपण पाहू शकतात की पिच झालाय. कारण अक्षरशः IPL मध्ये आपण पाहू शकलात पंचांची जी भूमिका सातत्याने साकारले गेले, परंतु खूप प्रश्न उद्भवले गेले. जर त्या ठिकाणी टेक्नॉलॉजी असताना सुद्धा मात्र तेवढ्या गोष्टींचा विचार न करताना चुकी होत आहेत, तर आपण तर या ठिकाणी टेक्नॉलॉजी एवढ्या नाही आहेत, परंतु पंचांचा स्वीकार करा हीच पहिल्या दिवसापासून तुमच्याकडे अपेक्षा असेल. यावेळेला मात्र
पंचांकडे दाद मागितली गेली, पंच मात्र यावेळेला दर्शवतायत काय एक्झॅक्टली झालंय. यस, थर्ड अंपायरला रेफर केले गेले. जय पवार यांना एक्झॅक्टली समजलं नाही, मध्यंतर होते की चेंडू मात्र यावेळेला स्पर्श केलाय की नाही हे झूम मध्ये आपण पाहू शकाल. डिसिजन पेंडिंग राहिलंय. आमच्या लाडक्या प्रेक्षकांना हे सुद्धा पाहायला मिळेल LED स्क्रीनवर. खूप चांगल्या प्रकारची फेकी चांगली होती, मात्र यावेळेला शेवटच्या मोमेंटला जर आपण पाहू शकलात, पाटील नेटवर्क त्यासाठी तत्पर आहे. AB ट्रॉफी 2022च्या माध्यमातून AB ग्रुप आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अतिशय देखणं आयोजन, न भूतो न भविष्यती याची देही याचा डोळा. आदरणीय सन्मान्य अजयजी भोईर साहेब यांची देण. आणि आपण पाहू शकतायत या क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा. फेकी चांगली होती, डिरेक्ट हिट जरूर केला गेला होता. स्लो मोशन मध्ये आपण पाहू शकतायत आमच्या LED स्क्रीनवर. या टेक्नॉलॉजी आल्यामुळे मात्र खूप थोडंसं पंचांना सुद्धा सोपं गेलंय. परंतु जर 24-30 कॅमेऱ्या असून सुद्धा मात्र त्या ठिकाणी आपण पाहू शकलात इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये की सोल्युशन काय असेल हा प्रश्नचिन्ह उद्भवला गेला होता. कारण ज्या वेळेला बिमरच्या स्वरूपात नोचा इशारा आला की नाही, त्यावेळेला मात्र नो होता की नाही हा सुद्धा प्रश्नचिन्ह उद्भवला गेला होता. परंतु इथे काय डिसिजन पेंडिंग राहिलाय. खूप चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेच्या माध्यमातून श्री जागमाता आयोजित डे नाईट क्रिकेट सामने आपण पाहू शकतायत. तोपर्यंत आपण शुभ सन्मान करूया, वेळ आहे तोपर्यंत. दरम्यान शार्विल पाटील सरांचे इथे शुभागमन झालंय. आम्ही विनंती करतोय JP यांना, जयप्रकाश म्हात्रे सरांना की शार्विल पाटील सरांचं मायेचं पुष्पगुच्छ देऊन आपण यथोचित स्वागत सन्मान करावा. आणि इथे मात्र मायेचं पुष्पगुच्छ देऊन पाटील साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान केला जातोय. दरम्यान डहाणू तालुका आदिवासी असोसिएशनचे अध्यक्ष विवेक कोरा सरांचं शुभ आगमन झालंय. तसेच पंकज दिबे सचिव यांचं सुद्धा आगमन झालंय. आम्ही त्यांना विनंती करतो पण VIP डायसवर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. नॉट आउट आहे, लक्षात घ्या या ठिकाणी नॉट आउट आहे. सन्माननीय विवेक कोरा सरांचं स्वागत करण्यासाठी या टुर्नामेंटचे स्वप्नद्रष्टा सन्माननीय आदरणीय अजयजी भोईर सरांच्या शुभ हस्ते इथे स्वागत केलं जाते. पंकज दिबे सचिव आहेत आणि एक अतिशय सुरेख असे खेळाडू पंकज दिबे यांना मी विनंती करतोय की आपण सुद्धा यायचंय. डहाणू तालुका आदिवासी असोसिएशनचे सचिव पंकज दिबे आपण या प्लीज. हॅलो हॅलो चिक हॅलो हॅलो चिक हॅलो 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 चिक हॅलो. आणि इथे पंकज दिबे सरांचं स्वागत करतायत सन्माननीय आदरणीय अजयजी. हॅलो 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 चिक वेलकम. हॅलो कमेंट बॉक्स. हॅलो. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. सुपर नाईस डिलिव्हरी पाहायला मिळाली. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 28 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जातात. गोलंदाज दीपेश
की अव्वला मात्र शेवटच्या मोमेंटला आपण पाहू शकताय जो एफर्ट आपल्याला पाहायला मिळतोय मुखातून खूप चांगल्या प्रकारचा पाहायला मिळाला. तत्पूर्वी 2 धावा मिळणार नाहीयेत. फलंदाज बाद. सुपर फिल्डिंग आणि तेवढाच अचूक थ्रो यावेळेला पाहायला मिळाला आणि सरळ चेंडू मात्र यावेळेला विसावला गेला निवास यांच्या हातामध्ये. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. अमर पाटील आम्हाला दर्शवतात की 29 या धावसंख्येवर 4 षटकं एकंदरीत कंप्लीट झालेत. 4 षटकांमध्ये 7.25च्या सरासरीने 29 धावा फलकावर. हॅलो चेक. हॅलो 29 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. आपण पाहू शकतात एबी ग्रुप ट्रॉफी 2022चा हा शानदार सोहळा. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. खूप छान पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन नियोजन ऑल इज वेल. ही स्पर्धा आदरणीय सन्माननीय एक चांगलं व्यक्तिमत्व चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व या त्रिवाणी संगमातून निर्माण झालेले अजयजी भोईर यांची देण. आणि आपण ही स्पर्धा पाहू शकाल श्री जागमाता आयोजित डे नाईट क्रिकेट सामन्यांचं या ठिकाणी आयोजन केलं गेलंय. 4 षटकांचा खेळ झालाय. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहू शकाल अतुल 11 युवा शक्ती भुताळमान हा संघ प्रथम फलंदाजी करतो आणि त्याच्या अगेन्स्ट जर आपण पाहिलं तर श्रेयस 11 खार्डी. ऑफ साईडला फटका चांगला इंटू द गॅप मध्ये खेळला गेलाय. चेंडू मात्र यावेळेला 1 बाउन्सने एक्स्ट्रा कव्हरला कलेक्ट केला जातोय. तत्पूर्वी 2 धावा डेफिनेटली मिळतील आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 31 रन. सिंगल डबल हे क्रिकेटमधील बेसिक आहे आणि जेव्हा बेसिक तुम्ही विसराल तर त्यावेळेला सिंगल डबल कधीच मिळणार नाही. आणि अशा वेळेला 2 फलंदाज जर आपण पाहिले तर यावेळेला पाहायला मिळतात निलेश आणि दिलीप हे 2 फलंदाज पाहायला मिळतात. टप्पा पडल्यानंतर ऑन साईडला पुलचा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक सचिन भोईरला बीट करून चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता जय पवार यांचा इशारा येतोय. यस इट इज अ 4 रन. एबी ग्रुप चौकार 4. अखूट टप्प्याचा चेंडू होता परंतु सुंदर बॅटचं एलिव्हेशन पाहायला मिळालं आणि चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर जाऊन पोहोचते ती 35 धावा. यावेळेला मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेलाय. चेंडू निघून जाईल डीप बॅक पॉइंट कडे. तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी मिळतील आणि दुहेरीच्या माध्यमातून संघ जाऊन पोहोचते फलकावर. अतुल 11 युवा शक्ती भुताळमान संघ आपल्याला पाहायला मिळतोय जाऊन पोहोचते 37 या धावसंख्येवर. चेंडू फेकून झाले ते 3. सामना 5 षटकांचा आपल्याला पाहायला मिळतोय. 4.3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला आणि धावसंख्या 37च्या घरामध्ये पोचले गेले. ऑफ साईडला यावेळेला बॅकफुटला जाऊन खेळला गेलाय. तत्पूर्वी एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. ॲक्युरेट फेकी केली जाते. वॉट अ थ्रो. सुपर फिल्डिंग. धावसंख्या जाऊन पोहोचते 38 या धावसंख्येवर. एबी ग्रुप आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एबी ग्रुप ट्रॉफी 2022 अजय भोईर यांची देण आणि ही स्पर्धा सातत्याने खूप चांगल्या प्रकारचा आपण पाहू शकाल. बॅटचे एज अँड टेकन. यावेळेला फलंदाज बाद होताना बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाजाला मात्र परतावं लागेल. दिलीप बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. थँक्यू ड्यूजे. आज आपण पाहणार आहोत एबी ग्रुप आयोजित डे नाईट क्रिकेट स्पर्धा आणि प्रेक्षणीय सामना आपल्या सर्वांच्या लाडक्या प्रेक्षकांच्या भेटीला येत असताना पाहणार आहोत. पालघर तालुका आणि डहाणू तालुका आजच्या दिवसामध्ये एक्झिबिशन मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 2 संघांमध्ये काटिकी टक्कर. ऑन साईडला सारखी शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. दीपेशला मात्र चेंडू मिळत नाहीये. तत्पूर्वी 1 धाव चिकीत सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 5 षटकांच्या समाप्ती अखेर
39 या धावसंख्येवर आणि 40 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवले गेले अतुल 11 युवा शक्ती भूताळमान या संघाने. दोन संघ असे असणार आहेत पालघर तालुका संघातून जर आपण पाहिलं तर तुषार बसवत लेफ्ट हँड बिग बॅटर म्हणून आपल्याला पाहायला मिळेल. योगेश लंडे आपल्याला पाहायला मिळेल. मुनेश बरफ, प्रतीक शिंगडे, सचिन गडक, अजय महसे, वंदेश हिमाडे, प्रशांत दुमाडा, अक्षय राठोड, नितेश चुंबाटे, तुषार पालवे, आदेश ठाकरे हे पालघर तालुका संघाकडून खेळताना एक्झिबिशन मॅच मध्ये पाहायला मिळतील. आणि डहाणू तालुक्यामध्ये आपण पाहणार आहोत पंकज दिवे, कामेश वळवी, तुषार बरफ, सुंदेश मिस्किटे, जय वावरे, अमर दुबळा, महेंद्र मेरे, सागर धोडी, गोकुळ धोडी, भार्गव धाक, विवेक कोरा, सुनील तोरात, सुनील गोरात, अजय डोंगरकर, संजीव ठाकरे, महेश वरखंडे आणि सागर मेघा. सर्व जाती धर्माच्या तसेच समाजातील शेवटच्या गरीब माणसापर्यंत पोहोचण्याचा या गुणांमुळे त्यांच्याकडे आपल्या परिसरातील दरम्यान आपण बोलतोय टॉस कडे. एक्झिबिशन मॅच इथे खेळली जाईल. पालघर तालुका विरोधात डहाणू तालुका असे मॅच आपल्याला बघायला मिळते. आदिवासी समाजातील दोन दिग्गज संघ, एका बाजूने डहाणू तालुका आदिवासी असोसिएशन तर दुसऱ्या बाजूने पालघर तालुका आदिवासी असोसिएशनचे दोन संघ. आणि टॉस साठी मात्र मी आमंत्रित करतोय. आलेली वीज, केळवा रोड पूर्व येथील बंधारा व पाणी योजना पूर्णत्वास नेणे या सर्वांसाठी त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. राजकीय क्षेत्रात काम करीत असताना सन 1967 साली काँग्रेस पक्षातर्फे केळवा गटातून जिल्हा परिषदेवर निवड, सन 1971 साली वागसे केळवा रोड ग्रामपंचायतीची निर्मिती व प्रथम सरपंच पदाचा मान, सन 1972 साली पालघर तालुका पंचायत समितीच्या चला दोन्ही संघाच्या संघनायकांना मी विनंती करतोय की आपण टॉस साठी यायचं आहे. तिथून गर्दी थोडीशी कमी करा. मुख्य प्रवेशद्वाराजवळ कोणीही राहणार नाही आपण दक्षता घ्यायची आहे. टॉस कडे आपण बोलतोय. डहाणू तालुका विरोधात पालघर तालुका क्रिकेटचा महासंग्राम आपण बघतोय. यानंतर मात्र मॅच खेळली जाईल. एक्झिबिशन मॅच डहाणू तालुका वर्सेस पालघर तालुका. त्यांचे अस्तित्वच आपल्या परिसरातील सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी एक आश्रयस्थान होते. सन 1995 साली काँग्रेस कमिटीच्या प्रांगणातच त्यांची त्यांच्या कर्तृत्वामुळे केळवा रोड गाव हे संपूर्ण ठाणे संदीपजी गिनीस सरांना आम्ही विनंती करतोय त्या वर्षानंतरही त्यांच्या स्मृती सदैव टॉस करायचं आपण. प्रेरणादायी वाटतात. पालघर तालुका असोसिएशनचे संघनायक आणि डहाणू तालुका असोसिएशनचे संघनायक यायचे टॉस साठी. तुषार बसवत मात्र इथे दाखल झालेले आहेत. पालघर तालुका संघाचे संघनायक असतील. सामना 4 षटकांचा असेल. तर प्रशांत दुमाडा सर इथे येते टॉस साठी. डहाणू तालुका संघाचे संघनायक यायचं आहे. डहाणू तालुका संघनायक प्रशांत दुमारा, वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. दरम्यान पंकज दिवे येत आहेत, वेलकम. टॉस कॉल कोणाचा असेल? चॉईस देऊ का चॉईस द्यायचं आहे? सन्माननीय संदीपजी गिणी साहेबांच्या माध्यमातून चॉईस दिली जाते. डहाणू तालुका इथे मात्र पालघर तालुक्याचा कॉल असेल. एबी ग्रुप आणि राजा ग्रुप चॉईस आपली असेल. एबी ग्रुपचा कॉल आहे आणि टॉस पुनश्च उडवला जाईल. टॉस पुनश्च उडवला जाईल. आपण बघतोय पुनश्च संधी मिळते संदीपजी गिणीस सरांना. एका मॅचला 2 वेळा मात्र टॉस केला जाईल. एबी ग्रुप आणि आला एबी ग्रुप. पालघर तालुका मात्र त्या ठिकाणी टॉस जिंकते. प्रशांत, काय असेल आपला निर्णय? क्षेत्ररक्षण घेण्याचा प्रयत्न. आणि इथे एक्झिबिशन मॅच तुम्हाला खेळायला मिळते, त्याबद्दल काय म्हणशील? इथे आल्यानंतर खूप छान वाटलं. ग्राउंड आयोजन नियोजन खूपच छान आहे इथे आणि खेळण्याची खूप उत्सुकता आहे. आणि खूप पहिल्यांदा पालघर तालुका आणि डहाणू तालुका पहिल्यांदा मॅच होते, त्यामुळे खेळण्याची उत्सुकता जास्त आहे. टॉस इथे आपण जिंकलात, किती धावापर्यंत थांबवण्याचा मानस असेल? कमीत कमी 30-35 मध्ये रोखण्याचा प्रयत्न करू.
आणि गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये फ्रंटलाईन गोलंदाज म्हणून कोण असतील? सचिन गडग आहे, बी सुद्धा आहे, प्रशांत उबाडा, वंदेश हेमाडे आहे. प्रशांत दिवे टॉस हरलात, प्रथम फलंदाजी करायला मिळते. प्रथमतः कसं वाटतंय नियोजन? नियोजन खूप सुंदर आहे. म्हणजे डे नाईटचा सामना आणि एकदम चांगला लाईट वगैरे एकदम परफेक्ट आहे. परफेक्ट ग्राउंड पण एकदम मस्त आहे, आउटफील्ड वगैरे परफेक्ट. आणि मैत्रीपूर्वक सामन्याचा सांगायचं झालं तर खूप चांगलं वाटतंय. एक आयोजनामध्ये अशी एक लढत डहाणू आणि पालघर पहिल्यांदाच खेळतोय आणि खूप उत्सुकता आहे. आणि जरी ती एक सामन्याची लढत असली तरी पण मी हेच सांगू इच्छितो की आपण सगळे एकत्र आहोत. एकत्र राहून म्हणजे जे मैदानामध्ये असेल भले तिथे एकमेकांच्या अपोजिटमध्ये खेळू, पण नेहमी एकत्र राहून चांगलं क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करू आणि असाच प्रयत्न करत राहा. धन्यवाद. अशाच प्रकारचे सामने आयोजित करायला पाहिजेत आणि असेच आपण एकत्र यायला पाहिजेत हीच अपेक्षा. आणि अंतिम प्रश्न असेल, किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? 4 ओव्हरचा सामना आहे. दोन्ही तालुक्यातले चांगले असे बॅट्समन किंवा ऑलराऊंडर्स आहेत समोर. सो आम्ही एक 50 to 60 पर्यंत टार्गेट 4 ओव्हरमध्ये मारण्याचा प्रयत्न करूया. कारण एकच मॅच आहे आणि ती एकच मॅच असल्यामुळे आम्हाला पण त्या ग्राउंडचा एवढा अनुभव नाही आणि एकच चान्स असल्यामुळे आम्ही पण एक 50 to 60 मधला एक टार्गेट देण्याचा प्रयत्न करू. बेस्ट ऑफ लक. आणि इथे खेळणारे एबी ग्रुप आणि कमिटीचे खूप आभार मानतो खेळण्याची संधी दिल्याबद्दल. दरम्यान टॉस जिंकला इथे पालघर संघानं प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि आमंत्रित केले प्रथम फलंदाजीसाठी डहाणू संघाला. O2 कॉमेंट्री बॉक्स. दरम्यान मुख्य प्रवेशद्वाराजवळ कोणी उभी राहू नका. आपल्याकडे स्टँड अवेलेबल आहे, तिथे जाऊन मॅचचा आपण आनंद घ्यायचा प्लीज. सुपर टायमिंग डीप बॅकअप पॉइंटला यावेळेला चौकार येतो आणि 4 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. एकंदरीत आपण पाहू शकाल 12 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. दरम्यान विकाजी नडगे सरांचं शुभ आगमन झालंय, त्यांना मी विनंती करतोय आपण VIP डाईसवर येऊन स्थानापन्न व्हायचंय. पालघर तालुका असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत. आणि सन्माननीय विकाजी नडगे सरांचं स्वागत केलं जात आहे. उपाध्यक्ष पालघर तालुका असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. O2 कॉमेंट्री बॉक्स. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 12 या धावसंख्येवर 12 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. लगातार 3 चेंडूवर 3 चौकार मारण्याची क्षमता असणारा फलंदाज दीपेश. सुपर टायमिंग सहित आपण पाहू शकाल. यावेळेला मात्र खराब चेंडू होता, सरळ चेंडू निघून जाईल. जय पवार यांचा काय इशारा येतो? यस, इट इज अ वाईट +4. 5 धावा. तरबलतोय आपण ऋषी पाटील सरांचं इथे शुभ आगमन झालंय. हरीश्वर किनी सरांना मी विनंती करेन की आपण त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करावा. ऋषी पाटील आपण बघतोय एक उत्कृष्ट असा ऑलराऊंडर खेळाडू आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान HK यांच्या माध्यमातून केलं जात आहे. O2 कॉमेंट्री बॉक्स. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 17 धावा, 17. यावेळेला सुपर टायमिंग टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा फटका, गोड आवाजात गोड षटकार दीपेशच्या बॅट मधून. AB ग्रुप 6. मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग. ह्यूज 6. 6 धावा. थँक्यू. दरम्यान उज्ज्वल मथाणे संघ इथे दाखल झालाय. आशिष जी म्हात्रे सरांच्या माध्यमातून आपलं आम्ही इथे शब्द फुलाने हार्दिक स्वागत करतोय. O2 कॉमेंट्री बॉक्स. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 23. यावेळेला ऑन साईडला षडंपूलचा फटका पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते मिडॉनच्या क्षेत्रामध्ये 1 धाव येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 24. 24 धावा.
40 धावांचं एक माफक लक्ष समोर असताना पहिल्या षटकामध्ये अफलातून फलंदाजी करत असताना आपण पाहू शकाल दोन्ही फलंदाज एका साईडला दीपेशच्या माध्यमातून 3 चौकार 1 षटकार आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर त्याच्या बॅटमधून निघालेल्या या 19 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुपर बॅटिंग. एबी ग्रुप ट्रॉफी 2022चा हा शानदार सोहळा अजयजी भोईर यांची देन ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. भव्य डे नाईट टेनिस क्रिकेट स्पर्धेचा महासंग्राम. आमचे लाडके मायबाप प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला वळालेत. त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत आहे. चेंडू मात्र यावेळेला खूपच स्विंग झाला होता. पंचांकडे दाद मागितले गेले होते परंतु पंच हेमंत शेट्टी यावेळेला दर्शवतात यस इट इज वाईट. धावसंख्या जाऊन पोहोचते 25 या धावसंख्येवर. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर यावेळेला आपण पाहू शकाल दुसरा आहे. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू वाईटच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला पुन्हा एकदा आउटसाइड दी लेग स्टंप आहे का. पंचांनी मात्र यावेळेला पिच होताना पाहिलं, इम्पॅक्ट पाहिलं आणि सरळ चेंडू मात्र यावेळेला आउटसाइड दी लेग स्टंप होता. त्यामुळे मात्र कोणताही प्रॉब्लेम क्रिएट झाला नाही. आणि तत्पूर्वी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते ती एकंदरीत 26 धावा. ऑन साइडला बॉटम हँडचा परिपूर्ण उपयोग होत असताना सुंदर क्षेत्रक्षण. प्रयत्नांती परमेश्वर. चांगले प्रयत्न केले गेले होते. नो डाऊट अबाउट इट. दीपेश या वेळेला मात्र बाद होऊ शकला असता परंतु सुंदर प्रयत्न करत असताना आपण पाहू शकलात धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 27 धावा 27 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. चेंडू जर आपण पाहिले तर यावेळेला आपण पाहू शकाल एक चेंडूचा खेळ झालाय. यानंतर एक्झिबिशन मॅच. जय पवार हेमंत शेट्टी यावेळेला दर्शवतात की राहुल तुला चांगली गोलंदाजी करावी लागेल. आक्षेपार्ह जर झालास तर तुला या वेळेला मात्र बंदी आणली जाईल. एक ऑन केला जातोय समंजसपणाने. कारण तुमचा जर प्लेन कानाच्या कोपऱ्यापासून जर हात फिरत नसेल तर त्याला मात्र बंदी आणली जाते. आणि त्याचं फक्त फॉर एक्झाम्पल ठेवावं मुथय्या मुरलीधरन 7 वेळा बंदी आणली होती परंतु हार कधीच आपल्या आयुष्यामध्ये मानली नाही. आणि 44,039 चेंडू फेकले आपल्या करिअरमध्ये. फुलटॉस चेंडू होता. हा बैल मुझे मार. चेंडूला मात्र फेकून दिलंय 6 धावांकरता. यस बिग हिट बिग ब्लास्ट 6 धावा. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. धावसंख्या 33 रन्स. यावेळेला ऑन साइडला चेंडू मात्र आपण पाहू शकलात फलंदाज निवासच्या खेळीला पूर्णविराम. निवास म्हटलं की मात्र माकणीचं ते मैदान आठवतं. काय धावा पूर्ण केल्या होत्या, अर्धशतक साजरं केलं होतं आणि पुन्हा एकदा तीच यावेळेला पुनरावृत्ती करत असताना फलंदाज बाद होतोय. यानंतर एक्झिबिशन मॅच आपल्याला पाहायला मिळेल. संघाचं नाव आहे डहाणू आणि त्याचे कर्णधार आहेत पंकज दिवे. वन ऑफ द बेस्ट टेनिस क्रिकेटर पाहायला मिळतोय पंकज दिवे. एका साईडला महेंद्र मेरे दापचेरी 10 चेंडूवर 10 चौकार मारण्याची किमया करणारा टेनिस क्रिकेट विश्वातला एक सुंदर फलंदाज कामेश वळवी चिखले. पंकज दिवे चिखले. जय वावरे डहाणू. विवेक कुवरा निंबापूर. गोकुल धोडी जांबुगाव. तदनंतर आपण पाहू शकाल संतू ठाकरे दापचरीचा आपल्याला पाहायला मिळेल. सागर धोडी डहाणू. भार्गव धाक पाहायला मिळेल कुसबाड या ठिकाणाहून पाहायला मिळेल. तुषार बरफ चिखले. महेश वरखंडे दापचरी. सुदेश मिस्किटे चिखले. अजय डोंगरकर सुरणी. तदनंतर अनमोल दळवी कुसबाड. अक्षय उंबरसाडा कुसबाड. हे मात्र डहाणूचे प्लेयर आहेत. अजून सुद्धा एक लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचले गेले. टप्पा पडल्यानंतर हुकचा फटका. अच्छे गेंदों का सम्मान करो, बुरे गेंदों का अपमान करो. चेंडू सीमारेषा पलीकडे 33 वरून 4 धावा मात्र समोर पुढे सरसावले जात आहेत. 37 चेंडू मैदानाच्या आतमध्ये द्यावा. विजयासाठी 3 धावांचं अवघं लक्ष. तदनंतर प्रशांत दुमाडा नंडोरे कॅप्टन आहेत. तुषार बसवत लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते गोठणपूर. योगेश लडे कमारे. मुनेश बरफ दगडधोंड कमारे. तदनंतर प्रतीक शिंगडे माहीम. सचिन गडक वेऊर पालघर. अजय म्हसे वेऊर. वंदेश शेमाडे सफाळी ठाकूरपाडा. अक्षय राठोड वंकासपाडा. नितेश चुंबाटे शिरगाव. तुषार पालवे सातपाटी अँड विशाल अंबात केळवा रोड बंदाठे.
अशी मात्र आमच्यापर्यंत ही लिस्ट पोचली गेले आणि प्रेक्षणीय सामना एंटरटेनमेंट आपल्याला पाहायला मिळेल. एक्झिबिशन मॅच विजयासाठी 3 धावांचं लक्ष आहे. श्रेयस 11 खाडी या संघाला करण्याचा प्रयत्न केला आणि बेल्स या ठिकाणी आपण पाहू शकाल पडली जाते. अर्थातच फलंदाजाला मात्र तंबूच्या आसऱ्याला परतावं लागेल. घेऊया एक छोटीशी विश्रांती. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. टेनिस क्रिकेटचा महासंग्राम भव्य डे नाईट टेनिस क्रिकेट स्पर्धा AB ग्रुप ट्रॉफी 2022. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या टेनिस क्रिकेटच्या रणसंग्रामामध्ये. श्री जागमाता क्रीडा मंडळ रावळे केवार रोडचं हे मैदान आपल्याला पाहायला मिळतं. ऑन साइडला फटका चांगलाय, टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा फटका, आउट ऑफ द पार्क. मॅग्निफिसंट टायमिंग, दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग, स्पेक्टॅक्युलर शॉट. 6 धावा आणि विजयाचा षटकार यावेळेला पाहायला मिळतोय. चला मी विनंती करेन श्रेयस 11 खार्डी संघाला की हँडशेक करण्यासाठी आपण लाईनअप मध्ये रांगेमध्ये मैदानाच्या आतमध्ये उतरायचंय. चला रांगेमध्ये आपण डिसिप्लिन क्रिकेट इज मोस्ट इम्पॉर्टंट आमच्या LED स्क्रीनवर पाहायला मिळतील. मॅन ऑफ द मॅच मिस्टर दीपेश यावेळेला आपण पाहू शकताय. छोटा पॅक बडा धमाका, मूर्ती लहान कीर्ती महान, प्राण भोईर, हरेश्वर किनी, उपेशजी घरत आपण पाहू शकाल. संदीपजी मात्रे आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही सर्व जी मंडळी आहेत त्यांनी जी अथक मेहनत अथक परिश्रम आमच्यापर्यंत लिस्ट पोहोचेलच, नो डाऊट अबाउट इट. खूप चांगल्या प्रकारची मेहनत ज्यांनी मात्र जवळजवळ 1.5 ते 2 महिने या मैदानाला दिले आपल्या परिवाराला न देताना, आणि आज हे सुसज्ज मैदान झालंय. सचिन भोईर आमच्या साईड स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत, त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. यावेळेला सौजन्य केले गेले टी शर्ट आपण पाहू शकतायत ओपीजी घरत यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल, जे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आहेत. महादेवजी गरज साहेब यांच्या शुभ हस्ते यावेळेला टी शर्ट देऊन सन्मानित केलं जाईल दीपेश यांच्यासाठी. आपण पाहू शकाल खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. पालघर तालुका आदिवासी संघ प्रशांत दुमाडा आणि तुषार बसवत हे कर्णधार आहेत, आणि डहाणू प्रेक्षणीय सामना एक्झिबिशन मॅच. पहिल्या 4 षटकांमध्ये या पण अजितजी पाटील यांचा आवाज ऐकूया आणि तदनंतर येऊया टेनिस क्रिकेटच्या या महासंग्रामाकडे. या पण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टी शर्ट यावेळेला सन्मानित केले जात आहेत. आदरणीय सन्माननीय महादेवजी गरज साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. उपेजी गरज यांनी सौजन्य केलेल्या हे टी शर्ट या ठिकाणी सन्मानित केले जात आहे. दरम्यान वळतोय पण मॅन ऑफ द मॅच मैदानाच्या आतमध्ये. एक सुरेख सामना आपल्या भेटीला येतोय. पालघर तालुका आदिवासी असोसिएशनच्या अगेन्स्ट डहाणू तालुका असोसिएशन आपल्याला बघायला मिळते. टॉस इथे जिंकलाय पालघर संघानं. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केलंय डहाणू संघाला प्रथम फलंदाजीसाठी. एक अप्रतिम एक्झिबिशन मॅच आपण बघतोय. एक सुरेख कन्सेप्ट समोर आणलाय अजयजी भोईर सरांना, आणि खऱ्या अर्थात
हॅलो हॅलो. तर बोलतोय आपण मैदानाच्या आतमध्ये डहाणू संघाचं ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालंय. महेंद्र मेरे आणि त्यांच्या समवेत पंकज दिवे आणि महेंद्र मेरे दोन्ही मोठी नावं आहेत. उमरोळीच्या मैदानामध्ये 10 चेंडूमध्ये 10 चौकार मारण्याचा कीर्तिमान ज्याने आपल्या नावावरती नोंदवलाय तोच ऑन स्ट्राईकला फलंदाज आहे मिस्टर महेंद्र मेरे. आणि एका बाजूने नेपाळचा दौरा केलेला आणि अतिशय सुरेख ज्याने टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एक आपला दबदबा निर्माण केलाय तो पंकज दिवे आपण बघतोय. तर गोलंदाजी मार्कवर पालघर